सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं धडाकेबाज कामगिरी करत सांगोला तालुक्यातील अवैध वाळू उपशावरती छापा टाकून 14,57,000चा मुद्देमाल जप्त केलाय। सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सांगोला तालुक्यातील मौजे कोळा या गावालगत असलेल्या ओढ्याच्या पात्रातून आबा कोळेकर आणि एक अज्ञात इसम JCBच्या साहाय्यानं वाळू उपसा करून ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरून चोरून वाहतूक विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यावरून संबंधित ठिकाणी छापा टाकला असता JCBच्या साहाय्यानं वाळू भरत असलेली ट्रॅक्टर ट्रॉली जागेवर सोडून JCB आणि ट्रॅक्टर चालक पळून गेले। ओढ्याच्या पात्रातून 9 लाख रुपये किमतीचा JCB आणि 5,50,000 रुपये किमतीची ट्रॅक्टर ट्रॉली, 7,000 रुपये किमतीची एक ब्रास वाळू असा एकूण 14,57,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पुढील तपास सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल भरमशेट्टी हे करत आहेत। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल विरेश कलशेट्टी, पोलीस कॉन्स्टेबल यश देवकते यांनी बजावली।